नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मार्केटमध्ये मिळणाऱ्या ताज्या कोथिंबिरीचं काय करावं हा प्रश्न तुम्हाला पण पडतो का? तर चला मग आज आपण कोथिंबिरीपासून झणझणीत असा ठेचा बनवू. त्यासाठी येथे मी एक जोडी स्वच्छ निवडून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे. आता आपण कोथिंबीरचा ठेचा करताना कोथिंबीरीच्या देठांचा सुद्धा वापर करणार आहोत. त्यामुळे आपल्या ठेच्याला एकदम अप्रतिम अशी चव येते. आता आपण ही कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणार आहोत. आता आपण कोथिंबीरचा ठेचा बनवण्यास घेऊ. त्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे, 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा, शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. तुम्ही पाहू शकतात आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे. आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून हिरवी मिरची व लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेले शेंगदाणे. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून मिरचीचा कच्चेपणा दूर होईपर्यंत यांना तळून घेणार आहोत. हिरव्या मिरचीचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण ही कोथिंबीर 10 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. आता आपला कोथिंबिरीचा ठेचा चांगल्या प्रकारे शिजून तयार आहे. झटपट तयार होणाऱ्या वेगळ्या चवीचा कोथिंबिरीचा ठेचा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.